बघूया जमतंय का. म्हटलं गणपती पण जवळ येत आहे, त्यानिमित्ताने थोडी प्रॅक्टिस सुद्धा होऊन जाईल, म्हणून हे सगळं बनवण्याचा विचार केला आहे मी. बघूया. तर इथे जे आहे मी सारण भरत आहे यामध्ये. इथे जे आहे मी पाकळ्या पाडून घेते. याआधी पण मी एकदा बनवायला घेतले होते मोदक, पण ते मोदक माझे झालेच नाही. मी रागाने ना फेकून देत होती, तर वैभव म्हणाला फेकू नकोस. तर मी ना काय केलं, मग मोदक न बनवता ते करंज्यासारखं बनवलं. आता करंज्या झाल्या, छान झाल्या, पण मग आम्ही ते फेकून नाही दिलं. बघूया. थोडा आकार जो आहे चुकत आहे माझा, पण छान येतोय. पहिलाच आहे छान. बघूया आता पुढचा कसा होतोय ते. तुम्हाला दिसतोय की नाही मला माहित नाही. बघू शकता अशा प्रकारे काहीचा मला पहिला मोदक झालेला आहे. तर इथे आहे मी दुसरा ट्राय करून बघते. थोडंसं पीठ लावून बघूया, ट्राय करून. थोडं म्हणजे जास्तच लावते मी, कारण मला मोदक बनवायला अजिबात आवडत नाही. पण म्हटलं गणपती येतात तर बघूया ट्राय करून कसे होतात ते. छोट्या छोट्या मुलांना सुद्धा येतात चांगले चांगले मोदक बनवतात. मी बघितलं इंस्टाग्रामवरती, किती छान बनवतात ते मोदक. एका मुलाला बघितलंय मी, किती मस्त कळ्या पाडत होता तो. मलाच नाही येत बनवता. हे बघा, हा मंकी पूर्ण पीठ लावूया मंकीने. हा म्हणजे छोटेसे मंकी. तर इथे आहेत आपले मोदक तयार आहेत, तर मी तुम्हाला दाखवते. बघू शकता किती सॉफ्ट आहेत ते, आणि एवढे सॉफ्ट आणि असे प्रॉपर असा आकार नाही आहे, पण त्यातल्या त्यात ठीक आहे. बघू शकता पाकळ्या मला एवढ्या जमल्या नाही आहेत, पण छान झाले. फर्स्ट टाइम बनवलेत मी स्वतः असे. मी खाऊन दाखवते कसे झालेत. त्याच्या आतमध्ये मस्त असं आपण तूप टाकूया. कट कट कट